हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो खूप इंटरेस्टिंग टॉपिक होणार आहे. कारण जर तुम्ही थंबनेल पाहिला असेल तर पहिला तुम्ही येऊन क्लिक केला असणार आहे. आय नो दॅट. कारण बजेट जो आहे तो जनरली खूप इम्पॅक्ट टाकतो मार्केटच्या मोमेंटम्सवरती पण. आणि ओव्हरऑल जर मी थोडंफार सेंटिमेंट जर बघायचं म्हटलं की ओव्हरऑल सेंटिमेंट काय दिसतोय किंवा मार्केटचा जो मोमेंटम आहे तो आपण कसा आयडेंटिफाय करायचा ऑन अ बजेट डील स्पेशली, राईट. सो ते आपण डिस्कस करूया. सेकंडली जर मी सांगायचं म्हटलं तर आपण ह्या व्हिडिओमध्ये थोडंफार आपण स्ट्रॅटेजीज बद्दल पण डिस्कस करणार आहोत की जर मला एखादी स्ट्रॅटेजी डिप्लॉय करायची असेल सर कोणती स्ट्रॅटेजी आहे ती डिप्लॉय करू मी. आणि त्या पार्टचं लॉजिक मी फक्त स्ट्रॅटेजीज नाही सांगणार आहे, त्या पार्टचं लॉजिक पण सांगणार आहे. बऱ्याच जर तुम्ही यूट्यूब व्हिडिओज पाहिल्या असतील तर त्यामध्ये फक्त स्ट्रॅटेजीज दिल्या जातात की हां ही स्ट्रॅटेजी बनवा आणि ही इफेक्टिव्ह आहे आणि दॅट अमाऊंट ऑफ स्ट्राईक रेट तुम्हाला मिळून जाईल. बट नाव आपण समजणार आहोत लॉजिक, त्याच्यानंतर त्याच्या पार्टचं स्पेसिफिकली बिहेवियर समजणार आहोत ग्रीक्सचं मेनली. आणि त्यानंतर जो आहे तो आउटपुट बघणार आहोत की काय आउटपुट मिळू शकतो, किती आउटपुट मिळू शकतो आणि बेनिफिट काय त्या गोष्टीचा. ओके, सो थोडाफार ना आपण ह्याला बॅकटेस्ट इन द सेन्स मी थोडाफार पार्टचा डेटा पण बघणार आहोत की बजेटने प्रिव्हियसली कशी मोमेंटम दिले प्रत्येक बजेट डेजच्या दिवशी. ओके, सो आत्ताचा जो आहे तो स्पेसिफिकली बजेट जर मी बघायला तर उद्याच आहे. जनरली मी जेव्हा रेकॉर्ड करते व्हिडिओ तेव्हा बघायचं म्हटलं तर. पण जर मी थोडं पाठी जाऊन बघितलं ह्याला, ओके, लेट इट प्लॉट इट ऑन अ डेली टाइम फ्रेम, 1 डेच्या टाइम फ्रेमवरती ठेवतो आणि मेनली इंडेक्सच ठेवतो मी इथे. ओके, सो दिस इज द डेली चार्ट. जनरली बघायला गेलो तो 1 फेबच्या आसपास बजेट येतो. सो मी काय करतो 2023चा जो बजेट आलेला इथे येतो 2023 फेब 1 तारीख. ओके, आणि गो टू. सो यू कॅन सी जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला तिकडे तर मोमेंटम जो आहे ना 1 तारीख इकडे आहे, ही जर तुम्ही पाहिला तिथे प्रॉपरली डेट. सो 1 फेब 23 जर तुम्ही मोमेंटम पाहिला तर टोटल मोमेंटम किती आहे 0.68%. म्हणजे टोटल जर मी हाय पण पाहिलं आणि त्याचा लो पण जरी पाहिलं तर जी मोमेंटम आहे ती स्पेसिफिकली आहे 0.68%च्या आसपास. जर प्रिव्हियस कॅन्डलचं आपण क्लोजिंग जरी मी पाहिलं तरी तिकडे मला दिसते 0.68च्या आसपासची एक मोमेंटम आहे. ओके, देन लेट सी 2022चं बघूया आपण फेब 1 तारखेचा डेटा पण. ओके, सो इथे कुठेतरी आहे, दिस इज द डेट अराउंड धिस 1 तारीख अराउंड धिस लेवल. यू कॅन सी मोमेंटम किती आहे, थोडं चेंज झालं आहे. मोमेंटम किती आहे पॉझिटिव्ह 1.31 आहे. डायरेक्ट एक स्पेसिफिकली थोडा मला गॅपअप पण दिसते बट स्टील एक पॉझिटिव्ह पर्सेंटेज मोमेंटम बघायला मिळते 1.31च्या आसपास. अजून एक पाठी बघूया आपण आणि गो विथ दी 2021-20 पर्यंत बघूया, अजून 1 वर्ष बघूया याच्यानंतर. लेट्स यू कॅन सी ही जी मोमेंटम आहे जनरली जर तुम्ही इथे नीट पाहिलात तर ही खूप मोठी मोमेंटम आहे. ठीक आहे, थोड्याला कर्सरवरती ठेवूया. ओके, दिस वन इज अ गुड मोमेंटम. 4.5%ची मोमेंटम म्हणजे कुठेतरी 3-4 वर्ष जर मी इथे बघितलं तर एक मोमेंटम मला बघायला मिळते, राईट. कधी असं नाही झालं की मार्केट जो आहे तो स्टेबल राहिला किंवा नॉर्मल ज्या रेंजमध्ये राहतो त्या रेंजमध्ये एक मोमेंटम बघायला मिळेल ॲज पर दी 3 इयर्स डेटा पॉईंट. थोडं 2020चं बघूया आपण फेब 1 तारीख. ओके, सॅटर्डेच्या आसपास होता पण जस्ट फाईन. त्याच्या आधीच जर बघायला गेलं तर यू कॅन सी अराउंड धिस 2-3%. सो जनरली मी बघायला गेलो मोमेंटम तर बजेटच्या दिवशी एक मोमेंटम आपल्याला बघायला मिळतो की मार्केट जो आहे तो एक मोमेंटम देतो, आयदर वो पॉझिटिव्ह असेल किंवा नेगेटिव्ह असेल, राईट. आणि जर तुम्ही थोडंफार इकडे पाहिलात ना तर जी मोमेंटम जनरली पाहिजे असते ॲज अ ट्रेडर किंवा ॲज अ बायर ती जनरली आपल्याला कुठेतरी बघायला मिळते. पण इकडे एक येतो ट्विस्ट पॉईंट की बजेटच्या दिवशी ट्रेड्स कसे बनवायचे. बरेच लोक आय डोंट नो, कारण पण बरेच लोकांना जेव्हा आपण मी भेटलो आहे किंवा जेव्हा पण आपण डिस्कस करतो तेव्हा ते बोलतात की स्पेसिफिकली मोमेंटम येते बट पाहिजे तितका प्रॉफिट नाही होत, पण फ्लक्च्युएशन्स मार्केटमध्ये जास्त असतात. हे तुम्हाला मी डेली टाइम फ्रेमवर दाखवलं आहे. जर हेच तुम्ही 1 मिनिट आणि 5 मिनिट्समध्ये बघाल ना तर लिटरली मार्केट काही मोमेंटम असं देतो. 100-200 पॉईंट विदिन अ सेकंड्स किंवा विदिन अ मिनिट्समध्ये तो मोमेंटम देत जातो, राईट. सो त्याला कसं अवॉइड करायचं किंवा त्या ओव्हरऑल व्होलॅटाइल मार्केटमध्ये ट्रेड्स कशा बनवायच्या ते आपण डिस्कस करणार आहोत. सो हे थोडं मी क्लिअर करतो इथे. ओके, नाव
कधी पण बघा, जेव्हा पण बजेट किंवा जेव्हा पण स्पेसिफिकली इव्हेंट्स असतात, इलेक्शन्स असू दे, बजेट, कंपनीचे रिझल्ट्स, कंपनीचे अर्निंग्स, हे जेव्हा काही इव्हेंट्स असतात ना, तेव्हा काय असतं मार्केटमध्ये फिअर असतो. व्हॉट इज फिअर? फिअर लाईक सिमिलर वर्ड काय ऑप्शन्समध्ये, व्होलॅटिलिटी. व्होलॅटिलिटीला आपण ॲज अ फिअर पण म्हणतो, राईट. व्होलॅटिलिटी बद्दल डिस्कस करणार आहोत कारण जो इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे तो हा आहे. बऱ्याच लोकांना नसतं माहिती की बजेट डेजवर ट्रेड कसे बनवायचे, पण त्याला जर तुम्ही स्ट्रॅटेजिकपणे मॅनेज केलं किंवा एक स्मार्ट कन्सेप्टने जर तुम्ही समजला तर व्होलॅटिलिटी पहिल्या फेवरमध्ये येणार आपल्या. सो व्होलॅटिलिटी जी आहे त्याला फेवरमध्ये घेऊन जायचं. बजेट जेव्हा आपण अनाऊन्स होतो तेव्हा काय असतं, मार्केटमध्ये एक फिअर असतं की जर चांगला आला तर डेफिनेटली मोमेंटम चांगली मिळेल, थोडाफार नेगेटिव्ह तर सेंटिमेंट थोडाफार बेरिश होऊ शकतो मार्केटचा, राईट. सो व्होलॅटिलिटी काय आहे? व्होलॅटिलिटी मीन्स फिअर इन दी मार्केट किंवा एक्सपेक्टेशन्स की मार्केटचा मोमेंटम आयदर ते पॉझिटिव्ह असेल किंवा खाली असेल. एक्सपेक्टेशन असतात की मार्केट वरच्या साईडला मोमेंटम देऊ शकतो किंवा खालच्या साईडला मोमेंटम देऊ शकतो. सो जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते, ओके, तेव्हा तेव्हा काय प्रीमियम्स वाढतात. एव्हरीबडी नोज दॅट. ओके, जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स वाढतात आणि जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी खाली पडते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स खाली पडतात. सिंपल लॉजिक आहे ह्याच्या पाठचं. नाव बजेटला जर तुम्ही पाहिलात ना तर मी म्हणू शकतो की हाय व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट नाही म्हणू शकत मी त्याला रायझिंग व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट म्हणू शकतो. की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते ना, इट्स नॉट लाईक दॅट की तिने सडनली स्पाइकअप दिलं. बघा बजेट जेव्हा असेल, सपोज 10ची व्होलॅटिलिटी असेल, 10 दिवस बाकी आहेत, परत आता 9 दिवस बाकी आहेत, मग व्होलॅटिलिटी जाणार 11वर, 8 दिवस बाकी आहेत, व्होलॅटिलिटी जाणार 12वर, 7 दिवस बाकी आहे, व्होलॅटिलिटी जाणार 15वरती, राईट. सो जसं जसं बजेट डे जवळ येतो तसं जशी जशी व्होलॅटिलिटी आहे ती वाढत जाते. सो त्याला एक रायझिंग व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट पण मी म्हणू शकतो. ओके, सो सिंपल आहे. काय लॉजिक आहे की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढणार तेव्हा तेव्हा मार्केटमध्ये फिअर वाढणार आणि बिकॉज ऑफ द फिअर प्रीमियम्स वाढतात. ओके, सो रायटर्स काय करतात, त्यांना जी मोमेंटमची भीती आहे, जी मोमेंटम येऊ शकते ती ऑलरेडी क्युअर करण्याचा प्रयत्न करणार. सो ते प्रीमियम जास्त चार्ज करणार. सो मला एक सांगा, जर ॲज अ बायर तुम्ही विचार करा की मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी वाढले, प्रीमियम वाढले, प्रीमियम खूप महागात भेटतात, तुम्ही ती गोष्ट बाय कराल का? ॲज युजल डेली प्राइसपेक्षा ती प्रीमियम जास्त महागात भेटतोय. तुम्हाला माहिती 3-4 दिवसांनी हा प्रीमियम परत खाली येणार आहे, पण तुम्ही बाय कराल का? आन्सर इज नो, राईट. कारण मला माहिती आहे जी प्राइस मला नेहमी 200 रुपयाला भेटत असेल, जी गोष्ट मला नेहमी 200 रुपयाला भेटते, तीच गोष्ट मला आजच्या दिवसात 800ला भेटते, 1000ला भेटते. सो आय वेट इट ना. पण 800ला जर मी तिकडे बाय करतोय तर ती 1000 पण जाऊ शकते, 1200 पण जाऊ शकते. आय नो दॅट. पण प्रोबॅबिलिटी किती आहे त्याची, चान्सेस किती आहेत? व्हेरी लेस, राईट. सो ॲज अ बायर पर्स्पेक्टिव्ह मी बघितलं ना तर एक बेनिफिट आहे, बट तुम्हाला एक स्ट्रॉंग मोमेंटम पाहिजे. जर मार्केट साईडवेज राहिला, जर मार्केटने जास्त मोमेंटम नाही दिली तर कुठेतरी जो आहे तो ॲज अ बायर आपण लॉस बेअर करू शकतो तिकडे, कारण थीटा इम्पॅक्ट तुमचा वाढतो तिकडे, राईट. सो व्होलॅटिलिटी वाढली, प्रीमियम वाढले. आय नो दॅट कन्सेप्ट. व्होलॅटिलिटी खाली पडली, प्रीमियम्स खाली पडले. बजेटच्या दिवशी टेक्निकली बघायला तो व्होलॅटिलिटी वाढते. ओके, सो हा एक कन्सेप्ट झाला. नाव जेव्हा जेव्हा तुम्ही पाहिलात ना, व्होलॅटिलिटीचा एक कॅरेक्टरिस्टिक आहे लाईक दिस. व्होलॅटिलिटी काही अशी मोमेंटम देते. ओके, व्होलॅटिलिटी ग्राउंड लेवलला जास्त वेळ सस्टेन करते. स्टिकी नेचर असतो त्याचा ग्राउंड लेवलला. दॅट मीन्स व्हॉट, की सपोज व्होलॅटिलिटी आहे 10वर असेल, मग 12वर जाईल, 13वर जाईल, परत 10वर येईल, परत 12वर जाईल, 13वर जाईल, 10वर येईल. पण जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी स्पाइकअप करते, सपोज 10वरून गेली 40वरती, सो ती तिकडे सस्टेन नाही करते, क्विक फॉल बघायला मिळतो आपल्याला व्होलॅटिलिटीमध्ये, एक क्विक फॉल. ओके, म्हणजे असं नाही होणार वाढली व्होलॅटिलिटी सस्टेन करते, परत खाली आली सस्टेन करते. ओके, तुम्हाला कधीही व्होलॅटिलिटीचा ग्राफ बघा असा नाही बघायला मिळणार, असा बघणार. IV चार्ट ओपन करून बघा, तुम्हाला असंच बघायला मिळेल. सो व्होलॅटिलिटीची कॅरेक्टरिस्टिक काय की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी एका पीकवर जाते तेव्हा तेव्हा मार्केटमध्ये फॉल बघायला मिळतो व्होलॅटिलिटीचा. ओके, सो विचार करा, बजेटमध्ये जेव्हा व्होलॅटिलिटी वाढली असेल, प्रीमियम टॉपवर आहे, तर व्होलॅटिलिटीचं नेचर काय आहे की टॉपला सस्टेन नाही करणार, एक क्विक फॉल मिळेल आणि बजेट एकच दिवस आहे आपला. सो जेव्हा बजेट अनाऊन्स होणार तेव्हा काय होणार, व्होलॅटिलिटी ड्रॉप होणार, कारण मार्केटमधलं फिअर संपलं ना. एकदा बजेट अनाऊन्स झाला तर मार्केटमधलं फिअर संपलं, व्होलॅटिलिटी ड्रॉप होणार आणि सायमल्टेनियसली प्रीमियम पण ड्रॉप होणार. बेनिफिट कोणाला आहे? कोणाला बेनिफिट आहे प्रीमियम ड्रॉप झाल्यावर? सेलरला बेनिफिट आहे, राईट. सो मी काय करणार, रादर दॅन गोईंग विथ द बाईंग, मी जनरली जर ट्रेड्स करत असेल तर मी बाईंग थोडं अवॉइड करतो ॲज पर जे पण इव्हेंट्स असतात तेव्हा. पण आय जनरली ट्राय टू गो विथ द सेलिंग स्ट्रॅटेजीज. ओके, जिथे मी जास्त सेल करतोय. ओके, आता कोणती स्ट्रॅटेजी डिप्लॉय करू?
काय स्पेसिफिकली मी लॉजिक वापरू त्याच्यामध्ये. द आन्सर इज सिम्पल. ठीक आहे, कॉन्सेप्टमध्ये येतो मी. ट्रेडिंग ऑप्शन्स आर्किटेक्ट निफ्टीमध्ये मी जनरली बनवणार, सो कस्टममध्ये येतो. सो आता सिम्पल बघा, तुम्हाला एक लॉजिक मी तुम्हाला सांगतो ते तुम्हाला आवडेल. निफ्टी करंट ट्रेड करू शकता 24,517ला. ATM स्ट्राईक काय 24,500, राईट. सो मी काय करणार, ती सेल करणार. ओके, प्लस मी पुट ऑप्शन पण आहे ना 24,500चा सेल करणार. म्हणजे मी काय करतोय, ATM कॉल आणि पुट सेल करतोय. ओके, नाव प्रीमियम किती आहे, 218 कॉलचा, 204 पुटचा. कंबाईन प्रीमियम करा, 400च्या आसपास रेंज बनते, 400, 715, 420च्या आसपास एक रेंज बनते, राईट. दोघांचा जो पण कंबाईन प्रीमियम आहे त्या बेसिसमध्ये माझी इथे रेंज बनली. यू कॅन सी. जर मार्केट, ओके, आपण काय बघितलं, प्रिव्हियस डेटाला मार्केट डिरेक्शन देतो, विच इज फाईन. जर सपोज मी नेकेड कॉल ऑप्शन विकतोय, मार्केटने जरी डिरेक्शन गेली 24,175, ट्रेड कुठे करतो 24,517, मार्केट जरी इथून 100 पॉईंट खाली पडला टिल एक्सपायरी, मी सेम डे नाही बोलत, टिल एक्सपायरी 25 जुलैपर्यंत, तरी ॲज अ सेलर जो आहे तो थोडाफार मला प्रॉफिट दिसतोय. आय नो दॅट की खूप मिनिमम प्रॉफिट आहे जो मी विकतोय त्या मार्जिननुसार, बट स्टील आय बी प्रॉफिट, लॉस कुठे नाही करत आहे मी. ओके, तेच जर मार्केट वरच्या डिरेक्शनला गेला इथे, ओके, 24,850, 500, 600, 700, 800, 300, 350 पॉईंट जरी वरती पळाला, स्टील आय गॉट अ बेनिफिट, राईट. सपोज जर मार्केट 25 जुलैच्या एक्सपायरीपर्यंत, उद्याच्या दिवसापर्यंत जरी किंवा एक्सपायरीपर्यंत ह्या लेवलला आला, स्टील आय गॉट अ 9,000 रुपीज. सपोज एक दिवस गेला हा, सपोज 2 दिवस गेले. ओके, लेट इट बी लोड. सो 2 दिवसाचं जर मी बेनिफिट भेटलं तर तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके, सपोज जर मार्केट 24 जुलैच्या आसपास, ओके, आफ्टर दी बजेट एक दिवस गेला, स्टील आय गॉट अ बेनिफिट ऑफ 4,500च्या आसपास, आणि तरी पण माझी एक रेंज जी आहे ना ती कुठे ब्रेक नाही झाली. यू कॅन सी एक लेवल जो आहे तो कुठेतरी मला बघायला मिळतोय, राईट. 2 दिवसाचा थीटा बेनिफिट पण आहे. सो जनरली हा एक फायदा आहे. आता सेकंड लॉजिक बघा, सपोज मी हे 0 डेजवर आलो इथे. नाव आपल्याला माहिती आहे की IB ड्रॉप होणार आफ्टर बजेट अनाउन्समेंट. सो लेट्स सी, इथे IB जो आहे तो -15 मी इथे करतो. ओके, 16 विच इज फाईन. ओके, नाव यू कॅन सी जो प्रॉफिट मला 700-800चा दिसत होता सेम लेवलवरती, तोच प्रॉफिट माझा किती झाला 1640. व्हाय? बिकॉज ऑफ द ड्रॉप इन दी IB. जेव्हा IB ड्रॉप होतो माझा प्रीमियम जो आहे तो ड्रॉप होतो, माझा ॲज अ सेलर बेनिफिट आहे. आता 1640 आहे ना, लेट्स सी, ह्याला मी अजून 5 ने ड्रॉप करतो. ओके, सेम लेवल प्रॉफिट किती झाला 2060, राईट. सो लॉजिक इज सिम्पल, की लॉजिक काय तुम्हाला सांगते की जेव्हा जेव्हा आपल्याला IB मध्ये ड्रॉप मिळतो तेव्हा तेव्हा प्रीमियम ड्रॉप होतो, आणि ॲज अ सेलर आपल्याला बेनिफिट आहे, तो बेनिफिट हाय. हे जनरली मी तुम्हाला आता पेपर डेटवर दाखवतो, बट इट वर्क्स इन अ रिअल मार्केट ॲज वेल, राईट. सो आपल्याला काय करायचं आहे, गो विथ द सेल. ओके, आपण तिकडे जनरली स्ट्रॅटेजी बनवू शकतो. कोणती ATM कॉल अँड पुट सेल करायचं, त्याला आपण जनरली म्हणतो शॉर्ट स्ट्रॅडल. ओके, जर तुम्ही इथे पाहिलात तर इकडे एक ह्याचा बॅरियर मोठा आहे जो आहे त्याचा अनडिफाईन्ड लॉस. जर मार्केटने डिरेक्शन घेतली किंवा खूप मोठ्या प्रमाणात अजून IB स्पाइकअप झाला, तो प्रीमियम खूप मोठ्या प्रमाणात स्पाइकअप होऊ शकतो, राईट. सो अनडिफाईन्ड लॉस आहे. सो ट्राय टू गो अँड हेज इट. ओके, सो मी जनरली काय करतो, लेट्स सी, मी इथे येतो आणि 24,000 पुट ऑप्शन आणि 25,000चा कॉल ऑप्शन बाय करतो. ओके, नाव यू कॅन सी हा जो स्ट्रॅटेजी आहे ना, ही माझी आता झाली लिमिटेड लॉसमध्ये. ओके, जरी मार्केटने मोमेंटम दिली, कितीही मार्केट मोमेंटम देऊ दे, माझा लॉस जो आहे तो ऑलमोस्ट 4858 आहे. खालच्या साईडला जरी गेला तरी एवढाच माझा लॉस आहे. जर मार्केट त्याच रेंजमध्ये राहिला तर आय गॉट अ बेनिफिट. मेनली आपण बजेटवर ट्राय करतोय, डिरेक्शनवरती नाही. मेनली आपण ट्राय करतोय टू टेक अ ट्रेड ऑन IB बेस्ड. ओके, मला IB फॉल झाल्यावर जास्त पैसा भेटणार आहे, ज्याच्या स्पेसिफिकली जर मी डिरेक्शनच्या ऐवजी बेट करतो, राईट. सो मला फॉल इन IB मध्ये पहिला मोमेंटम पाहिजे, मिळाला ड्रॉप. सो ह्याला लेट्स से मी इथे मल्टिपल बाय 5 लॉट्स करतो. ओके, आणि मी काय करणार, ह्याला जनरली जाऊन इथे सेव्ह करणार. सो ही एक स्ट्रॅटेजी तुम्ही जनरली एक स्पेसिफिकली एक बघायला गेलो तर आपण बजेट डे स्पेसिफिक बनवू शकतो. सो दिस इज द एक तुम्हाला हा जो इंटरफेस आहे ना, हा तुम्हाला सांगेल की तुमचा लाईव्ह MTM किती आहे. सो तुम्ही इथे तुमच्या पेपर स्ट्रॅटेजीज बनवू शकता, पेपर ट्रेड्स बनवू शकता. सेकंडली
बरेच लोक जे आहेत ते IV रेंजवर ट्रेड बनवतात, जसं इम्प्लाइड व्होलॅटिलिटीची रेंज काय आणि त्यानुसार जर मला स्ट्रँगल विकायचं असेल की एक्सपेक्टेशन्स काय मार्केटचे. IV काय तुम्हाला सांगतं की मार्केट एक्सपेक्टेशन्स की किती मोमेंटम देईल वरती आणि खाली, राईट. त्या बेसवरती जर रेंज बनवायची असेल, सिम्पल गो टू द ट्रेडिंग ऑप्शन रायटरवरती या. ओके, आणि जर तुम्ही इथे आलात तर इकडे रेंज इंडिकेटरचा ऑप्शन आहे, तिकडे तुम्ही बघितलं तर IV रेंजचा ऑप्शन आहे. ओके, सो क्लिक ऑन IV रेंज. ओके, सो जेव्हा तुम्ही IV रेंजवरती क्लिक करता ना, तर जी पण मार्केटची करंट व्होलॅटिलिटी आहे त्या बेसिसवरती कोणत्या रेंजमध्ये मार्केट एक्सपेक्ट करते की राहू शकतो बेस्ड ऑन IV. सो तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो जर तुम्ही बाउंड बघायला गेलात तर वरच्या साईडला जो आहे तो ॲनालिटिकल रेंज आहे 24,884ची आणि खालच्या साईडला जे 24,149, आणि त्या रेंजमध्ये कोणता स्ट्रँगल जो आहे तो विकला पाहिजे तो आपल्याला इथे बघायला मिळतो, राईट. सो ट्राय टू यूज इट इन अ लाईव्ह मार्केट. ओके, ह्याला जर मी थोडं 3 दिवसाच्या आसपास गेलं ना, सो एक्सपायरीपर्यंत ठेवायला गेलो तर एक रेंज मला बघायला मिळते, ही रेंज आहे आणि ही रेंज आहे. सो त्याचा जो काही स्ट्रँगल असेल तो तुम्ही जाऊन इथे विकू शकता. आणि हा जो टेक्निकल टूल आहे हा ट्राय करा की तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये यूज करा, कारण लाईव्ह मार्केटमध्ये ग्रीक्स जे आहेत ते लाईव्ह स्पेसिफिकली सगळ्या गोष्टी सर्च करतात, रिसर्च करतात. सो ट्राय टू गो इन अ लाईव्ह मार्केट. ओके, किंवा हायेस्ट OI कॉल अँड पुट, सर्वात जास्त कॉल ओपन इंटरेस्ट आणि पुट ओपन इंटरेस्ट कुठे आहे ते बघा. 25,500 एक लेवल आहे, 24,000 त्या आसपास, राईट. प्रीमियम किती मिळते तो पण इथे तुम्हाला बघायला मिळेल, राईट. सो ते एक बनवू शकता. सो थोडाफार रिस्क घेण्याचे चान्सेस आहेत तुम्हाला, तर गो विथ दी शॉर्ट अँड बटरफ्लाय जे जनरली आपण बघतो, ज्यात मेनली जो IVचा बेनिफिट मिळेल. सेकंडली थोडं सेफ करायचं आहे तर हायेस्ट OI कॉल अँड पुटच्या बेसवरती करू शकता, कारण एक्सपायरी जवळ आहे आणि एक्सपेक्टेशन जी आहे मोमेंटम ॲज पर दी रायटर्स ती एवढी मोठी आहे ज्याची प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे, राईट. सो दॅट्स हाऊ यू कॅन यूज दिस टूल. ओके, सो सिम्पल कन्सेप्ट आहे. बजेटवरती एक छोटी क्लिप आपण बनवायचा ट्राय करतो की बजेट डेजवरती जनरली ट्रेड्स आपण कशा बनवू शकतो आणि स्ट्रॅटेजीज जनरली आपण कशा बनवू शकतो. सो दिस इज द आन्सर. ओके, सो आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट आवडली असेल, आणि जर आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. सेकंडली अजून अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपण डेली अपडेट करत असतो, पोस्ट करत असतो. सो त्याची लिंक जी आहे व्हिडिओ लायब्ररीची लिंक ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आणि ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं, 25 फ्री टूल्स आहेत, राईट. सो लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, डायरेक्ट जाऊन डाउनलोड करा आणि 25 फ्री टूल्सचा ॲक्सेस मिळवा. आय होप तुम्हाला ही जी व्हिडिओ आहे ती आवडली असेल. अँड थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर टाईम. बाय बाय.